अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली नाश्ता सेंटर किंवा हॉटेलमध्ये मिळणारी मस्त अशी चमचमीत झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आज आपण इथे बघणार आहोत। इथे सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवाल तर मस्त अशी टेस्टी आणि तर्रीदार मिसळ तुमची फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये तयार होईल। तर नमस्कार, मी प्रिया, मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मिसळसाठी लागणारी कडधान्य म्हणजेच मटकी इथे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 चमच छोटे तेल गरम करून घेतला। त्यामध्ये 3 ते 4 लसूण अशा प्रकारे मी बारीक करून घेतले आहे। त्यामध्ये घालून घेऊयात 7 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर 2 चिमूटभर इतकं हिंग आणि मस्त असा कलर येण्यासाठी इथे आपण पाव चमचपेक्षा थोडी कमी हळदी पावडर घालून घेतली आहे। आता यामध्ये असा हा बारीक चिरून मी फक्त अर्धा कांदा घेतला आहे छोटा। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर फक्त आपल्याला इथे चेंज नाही करू द्यायचा, फक्त मऊ असं शिजवून घ्यायचा आहे कांदा। आणि यामध्ये आता ही कडधान्ये घालून घेऊयात। तर इथे मी फक्त मटकी अशी मोड आणून घेतली आहे 200 ग्रॅम। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे सुद्धा कडधान्ये यामध्ये घालू शकता। तुम्हाला जर का वाटाणे वगैरे घालायचे असतील तर ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ शकता। तर आता मटकी आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित अशी पहिली मिक्स करून घ्यायची आहे। अशी ही मटकी आपल्याला मिक्स करत असताना त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया थोडीशी, खूप मस्त टेस्ट येते। आता यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊयात। तर इथे मी 1.5 मोठे ग्लास पाणी घालून घेतला आहे। पाणी तुम्हाला इथे तुमच्या गरजेनुसार टाकायचं आहे। आता यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊयात भाजीपुरतंच आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आणि आता आपण झाकण लावून 1 ते 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती। ही कुकर होते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमच धणे, 1 चमच पांढरे तीळ, अर्धा चमच जिरे, 1 चमच खसखस, त्यानंतर 5 काली मिरी, 2 लवंग, 2 इलायची, 1 चक्रफूल आणि दालचिनीचा 1 तुकडा घेतला आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला कलर वगैरे चेंज नाही करायचं, फक्त त्यांचं असं मॉइश्चर जाण्या इतपत आपल्याला ते फक्त असे भाजून घ्यायचे आहेत 1 मिनिटभरासाठी फक्त। आणि भाजत असताना सुद्धा आपली गॅस ही एकदम लो असली पाहिजे। कढई फक्त आपण पहिली गरम करून घ्यायची। तर अशा प्रकारे हे बघा इथे आपलं मस्त असं कलर न चेंज करता भाजलं गेलं आहे। ते आता आपण काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आता आपण 1 चमचभर तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये असा हा एक बारीक चिरून मी इथे छोट्या साईजचा कांदा घेतला आहे। तो आपल्याला या तेलावरती मस्त असं भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा सुद्धा आपल्याला हलकासा असा कलर चेंज होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे। तर हा बघा कांदा आपला व्यवस्थित असा भाजला गेला आहे। आता यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा इथे मी घेतला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये भाजून घेऊयात। आता यामध्ये घालून घ्यायचा आहे सुका खोबरा। तर इथे मी 2 मोठे चमच होईल इतका खोबरा घेतला आहे अशा प्रकारे बारीक किसून, तो सुद्धा या कांद्याबरोबरच मस्त असं भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला खोबरासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा भाजला गेला आहे। आता यामध्ये अर्धा टोमॅटो इथे मी एकदम असा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा आता यामध्ये मिक्स करून घेऊया। तो सुद्धा थोडासा असा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात। त्यामध्येच कोथिंबीरसुद्धा थोडीशी घालून घेऊया, म्हणजे आपल्या वाटणाला कलरसुद्धा छान येईल आणि खूप असा मस्त स्वादसुद्धा येईल। तर हे बघा आपल्या सगळ्या जिन्नस इथे मस्त अशा भाजून झाल्या आहेत। आता हे मिश्रण जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला आपण जे खडे मसाले भाजून घेतले ते ग्राइंड करून घेऊयात। आपण जर का सोबतच सगळं घातलं तर बारीक होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे आपण खडे मसाले एकदा थोडेसे असे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात ओबडधोबड आणि नंतर मग त्यामध्ये आपण जे बाकीचे भाजलेत वस्तू कांदा टोमॅटो वगैरे ते घालून घेणार आहोत। तर हे बघा मस्त असं बारीक झालं आहे। आता यामध्ये आपण जे थंड करून घेतलं आहे मिश्रण ते घालून घेऊयात। तर आता हे मिश्रण आपल्याला मस्त असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे।
तर हे वाटण वाटत असताना मला इथे पाव कप इतकं पाणी लागलं। तर तुम्ही बघू शकता वाटण मस्त असं आपलं एकदम असं बारीक वाटलं गेलं आहे। आता आपण पुढची तयारी करणार आहोत। तर इथे आपला मसालासुद्धा तयार झाला आहे आणि कुकरमध्ये आपली मटकीसुद्धा मस्त अशी शिजली गेली आहे। आता आपण फोडणी द्यायला घेऊयात। तर हे बघा इथे आपल्याला कढईमध्ये 4 मोठे चमच तेल गरम करून घ्यायचं आहे। नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल आपल्याला मिसळसाठी लागतो। तर आता इथे आपल्याला तेल हलकंसं असं गरम असताना आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला एकदम कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे। हलकासा असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं मस्त असा परतवल्यानंतर हलकासा असा तेल जो आहे तो सेपरेट झाला। त्यामध्ये आपण घालून घेऊयात आता हळदी पावडर। हळदी पावडर ही आपण भाजीमध्ये सुद्धा घातली होती। त्यानंतर घालून घेऊयात अर्धा चमच काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि त्यामध्येच घालून घेऊया 1.5 चमच घरगुती आपला वापरातला मसाला। तो सुद्धा कलरसाठी चांगला आहे म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त अर्धा चमच घातली। तुम्ही वाटल्यास त्याची क्वांटिटी वाढवू शकता। तर हे बघा इथे आपले मसाले घालून झाले आहेत। याशिवाय दुसरं यामध्ये कोणताही मसाला जाणार नाही, गरम मसाला वगैरे। आता हे सुद्धा मस्त असं मिक्स करून घेऊयात। तर इथे मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे अजून 5 ते 7 मिनटं मस्त असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी थोडं पाणीसुद्धा घालून घेते आहे म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाहीत। अगदी पाव कप इतकं मी इथे पाणी घालून घेतलं आहे। आता हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्यापासून तेल सेपरेट झाला आहे। तर ही एक मेन टिप आहे, आपल्याला जो मसाला आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये घालून घेऊयात मटकी जी आपण उकडून ठेवली होती। तर हे बघा आपली मटकी इथे सगळी घालून झाली आहे। आता ही आपण त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी पहिली मिक्स करून घेऊयात। ही आपली मटकी मस्त अशी त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। मिसळ ही थोडी पातळच असते त्यामुळे आपल्याला पाणी जरा जास्तच घालायचं आहे। तर इथे मी 1.5 मोठे ग्लास पाणी घालून घेतला आहे। मिसळसाठी पाणी थोडं जास्तच लागतो। आता आपल्याला याला 2 मिनटं चांगली अशी उकळी आणून द्यायची आहे। तर हे बघा मस्त अशी उकळी 2 ते 3 मिनटं आल्यानंतर आपण त्यावरती अर्धवट झाकण ठेवूयात म्हणजे आपल्या रस्स्याला मस्त अशी तर्री येईल। तर इथे ही उकळी येते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात। तर इथे मी 1 मोठा चमच तेल गरम करून घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालून घेतली। त्यामध्येच घालूया चिमूटभर हिंग, 7-8 कढीपत्त्याची पानं इथे घेतली आहेत। त्यामध्ये घालून घेऊया पाव चमच हळदी पावडर आणि इथे एकदम छोट्या साईजचा कांदा अशा प्रकारे मी बारीक करून घेतला आहे। तो असा एकदम लो फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आपल्याला या कलर चेंज नाही करायचं कांद्याचं। तर आता कांदा असा मस्त मऊ झाला आहे। आता यामध्ये घालून घेऊयात पाव चमच आलं लसूण पेस्ट। कच्चेपणा जाणे इतपत आपण ते मिक्स करून घेऊया। त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ। पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे उकळलेली बटाटी अशी हातानेच कुस्करून घेतली आहेत। मीडियम साईजची मी इथे 3 बटाटी घेतले आहेत। मस्त अशी हळदीमध्ये आणि कांद्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यावरती घालून घेऊयात आवडीनुसार कोथिंबीर। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर अशी ही आपली बटाट्याची झटपट भाजी तयार झाली आहे। आता आपण मिसळ बघूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आली आहे। आपण इथे अर्धवट झाकण ठेवलं होतं त्यामुळे मस्त अशी तर्री आली आहे। ही सुद्धा एक मेन टिप आहे। इथे जर का आपण पूर्ण बंद करून ठेवलं तर ते उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे असं अर्धवट झाकण ठेवायचं। खूप मस्त तर्री येते। तुम्ही बघू शकता आपली इथे मस्त अशी झणझणीत, चमचमीत आणि तर्रीदार मिसळ तयार झाली आहे। चला तर मग सर्व करायला घेऊयात। तर ही मिसळ आपण मस्त अशी कांदा लिंबू आणि पाव बरोबर सर्व करणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला घालून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी। त्यानंतर जी आपण मटकी असते ती फक्त मटकी काढून घ्यायची आणि ती सर्व करायची बटाट्याच्या भाजीनंतर। त्यावरती घेऊयात आवडीनुसार फरसाण आणि वरून सर्व करूया मस्त अशी तर्री आलेला रस्सा।
खूप मस्त दिसायला दिसतो आणि चवही अप्रतिम लागते. मस्त असा वरून कांदा आणि आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर. तर ही मिसळ आपली इथे मस्त अशी सर्व करून झाली आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.